नमस्कार मित्रांनो. तर आज आलो तामटा उतारायला. असे तामटा आहे अजून बरेच तामटा होते, पण आता आहे ना भिंगून पेरायला ना लेट होईल, त्याच्यामुळे ना आता उतरून घेतो. तर पा नळ्या बिळ्या कडून घेऊ राहिलो. इकडं पा पाठीमाग इकडं डिपो लावलाय नळ्यांचा, आणि कागद आदल्या दिवशीच कडून घेतलाय. पेपर इकडूनचा ओढून घेतलाय, पण इकडे ते 3-4 बेड राहिलं तर ना ते आत्ता काढून ओढून म्हणजे वडलं ना अजून. नळ्या घेतो काढून, आणि मग वरून कापायला सुरुवात करतो. कारण अगोदर कापली तर पेपरही काढता येत नाही, पेपरही दडपून जातो, नळ्या दाबून जाते. तर आधी पेपर काढायला लागतो, मग पेपर काढल्यावर नळ्या काढता येते. घरवाले गोळा करून राहिले. अजून निघले असते कशा आहे 7-8-10 जाळ्या. तर चला आता मग परत लेट होऊन जायचं. वावर वापशी आला पाहिजे ना, वाळला पाहिजे, तापला पाहिजे. तर मी इडली नळी काढून घेतो. मस्त गुंडून घ्यायच्या. आता ह्याच नळ्या कुठेतरी पुढं परत नाही, हे पेप्सीच नळ्यांचा 2 पीक निघता बा. तिसरे पीक आलं मग ते फारच चॉकअप होऊन जाईल. आता आपण खता बिता सोडेल राहता. चला घेतो गोळा करून. तर मित्रांनो, आवरावला हा घेतला उरकून. आता तांबाट्यांचा अशा दोऱ्या कापायला लागते. टपटप कापता आल्या असते. ते शेंड आहे तिकडेच बिरा आहे, सगळा दिसत शेंड आहे तिकडेच आहे, दोऱ्या आहे तिकडेच. वाढली तीच बरीच तांबट आहे. आपल्या डोक्याबरोबर वाढेल होती. तिकडे घरवाली कापीत गेली एक गेली, इकडे मी कापू राहिलो. अख्ख्या दोऱ्या कापायला लागत्या, तारी मोकळ्या करून घ्यायला लागत्या. परत हे झाला का मग बांबूच्या तारी सोडून, बांबू कडून कुठेतरी रचून, आता त्याच्या आधी आपल्या तारी मोकळ्या करून झाल्या का मग बांबू काढून घ्यायचा, आणि मग तारे गोळा करून घ्यायचा. ते असं बंडल गुंडायला लागतो तारींचा. झालं बरं का मित्रांनो, कापून राहिल्या 1-2 गाल्या राहिल्या, तेवढ्या आता कापून झाल्यासारख्याच कापून सगळ्या. दिवस आहे पार बुडलाय. पाठीमागे डायरेक्ट लाल झालाय दिवस. शेळ्या आणल्या याच्यात, शेळ्या लगेच घातल्या. चला मित्रांनो, उद्याला मग घेऊ बांबू काढून, आणि मग तारी गोळा करून पाहू उद्या सवड होते का पारवाला. तर मित्रांनो, आज चक्क 2-3 दिवसा मिळून आलो. तामटा दोऱ्या कापून झाल्या होय ना. आता डायरेक्ट कायच्या काढाय आलो. कायच्या काढून झाल्या का मग पाहतो तारी काढायचा मतक नाही ना, तर मग परत उद्याला डायरेक्ट तारी काढायला. तर चला कायच्या काढून घेतो. तर मित्रांनो चला तारी गोळा करून घेतो. अशी गोल बांगडी बनवायची तारीची अशी, आणि अशीच गुंडीत न्यायची, आणि अशी गुंडून झाली का मस्त तार गोळा होते. आता इडून तिडून मी गोळा करून घेतो, तुम्हाला दाखवतो. म्हणजे तेवढं काय एवढं दाखवता येणार नाही. मीच फोन धरायचा आणि मीच तारे गुंडाळायची. तर मित्रांनो अशी गोल बांगडी करायची आणि अशी गुंडीत न्यायची, आणि तुम्हाला दाखवते अशी तारका गोळा करून होते. मस्त पॅक बांगडी तयार होते, आणि सगळ्या अशाच तारी गोळा करून घेतो. नळ्यांचा इकडेच डिप्पो मारेल आहे. चला घेतो गोळा करून. तर शेतकरी मित्रांनो, बांबू काढून झाला, निम्या तारी काढून झाल्या, आणि हे इकडे बाकीच्या काढून राहिलो. ह्या शेळ्या घरी आणायला गेलो. दुपारची वेळ आहे, 2:30-3 वाजला. शेळ्यांना मस्त बोरीचा पाला तोडून घातलं. आणि मित्रांनो मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, आज सकाळपासून आहे ना वातावरण एकदम बोगस, एकदम भंगार आहे. दुकाट असं काय स्पष्ट ऊन एवढा खास नाही पडू राहिला. त्याच्यामुळं ना मित्रांनो तुम्हाला मला एकच सांगायचं आहे का, ज्याचे कोणाचे कांदा लागवड झाली असतील, गहू उतरून आला असतील, 2-3 पाणी भरलेलं असेल कांद्याला गव्हाला म्हणा, तर मित्रांनो
वातावरणही भंगार असल्यामुळे ना पहिले ना कांद्यांना बुरशीचा हात देऊन टाका आणि ते बुरशीत आहे ना एखादं कीटकनाशक घ्या, माव्याचा, आळाईचा, शक्यच तो माव्याचा घ्या. कारण बागायत आहे ना या असे आपठामुळे ना हिरवं थोड्या टोळ बारीक बारीक माव्यावानी तयार होतात. त्याच्यामुळे ना झाडाची वाढ होऊन नाही देत आणि झाड आहे ना पिवळा पाडीते. तर गव्हावर सुद्धा माव्याची किंवा एखादी कीटकनाशकची फवारणी देऊन टाका, म्हणजे गहू आहे ना रपसप वाढून येईल. आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना बकऱ्या गेल्या कांदे जर पिवळवत असतील आणि वाढ घेत नसतील तर त्याच्यामुळे ना तुम्ही ना दिशी ना एक अर्धी क्वार्टर घेत जायची पंपाला. जास्त खर्चात पडू नका. मेन महत्त्वाची गोष्ट आहे कीटकनाशक आणि बुरशीनाशक, आणि त्याच्यात आहे ना अर्धी क्वार्टर घेत जा देशीची. कांदा तुमचं एकच नंबर निघणार, एकदम भन्नाट होणार कांदा. आणि फवारायच्या आधी ना 2 दिवस आधी पाणी भरेल पाहिजे, म्हणजे वावर जरासा वल्ला आंबोळसा पाहिजे तर फवारणी करा. नाहीतर मग कोरडीत जर फवारणी करशाल तर उपयोग नाही होणार औषधांचा. मला आज फवारायचा होता पण मग आज थोडं नेमकं बाहेर जायचं आहे पेशंट घेऊन. माझं नेमकं 2 दिवस झाला पाणी भरून, आणि बुरशीनाशक आणि कीटकनाशक फवारायचं आहे आणि दिशी अर्धी क्वार्टर. तर माझं दरवर्षाचा प्रयोग आहे, दरवर्षाचा अनुभव आहे. तोच अनुभव मी तुम्हाला सांगतो. मी काय शास्त्रज्ञ किंवा एवढा दुकानदार नाही मी एवढे डिटेल सांगायला. पण अनुभवाचे बोल ते खरं राहता आणि ओरिजिनल राहता. तर मित्रांनो, कांदा तुमचं वाकडं तिकडं वळायला लागलं, पिवळं व्हायला लागलं तर नक्की देशीचा वापर आहे ना तुम्ही नक्की करा. अर्धी क्वार्टर आहे ना लावून आहे ना दुसऱ्या पाण्याला तिसऱ्या पाण्याला देशीचा पहिला वापर करा. म्हणजे तणनाशक मारून झाल्यावर, कधी पण तणनाशक मारून झाल्यावर नंतरची फवारणी. तर मित्रांनो, आज असा दिवस गेला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब ज्यांनी करेल नसेल त्यांनी ना व्हिडिओला सबस्क्राईब करून द्या. आणि जे कमेंटमध्ये काही शंका असेल, काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा. मी तुम्हाला उत्तर देईल. जेवढं मला माहिती आहे तेवढी माहिती देईल तुम्हाला.